मला पहिल्यांदा आभार मानले पाहिजे, त्यांनी धन्यवाद दिले पाहिजे माजी आमदार राजेश पाटील आणि नंदाताई बाभुळकर यांचे. चंदगड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना मी विनंती केली की तुमच्या मतभेदामुळे राष्ट्रवादी जे बाबासाहेब कुपेकरांनी ऐक्य केले होते ते कशी धुमंगलेली आहे आणि त्याचे परिणाम कसे झालेले आहेत त्याचा उल्लेख नंदाताईंनी मगाशी केला. दोघांच्या मताची बेरीज केली तर ती कितीतरी अधिक बेरीज होते. म्हणजे आपल्या या मतभेदामुळं आपलं सर्वांचं नुकसान झालं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नुकसान झालं आणि पहिल्यांदा या राज्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट याचं ऐक्य करून आपण आदर्श घालून राज्याला दिला आणि नगरपालिकेची निवडणूक आपण लढवली आणि आपण 50% यश त्या ठिकाणी मिळवलं. नंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी अशीच त्यांना विनंती केली. अजितदादांना दोघांना मी फोन लावायला सांगितलं आणि राज्यात पहिल्यांदा नंतर पुणे जिल्ह्यामध्ये घडलं की दादाने आणि पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं की कुठल्याही चिन्हावर लढा पण राष्ट्रवादी एकत्र लढा. कुणाला तुतारीवर लढायचं तुतारीवर लढा, कुणाला घड्याळावर लढायचं असेल तर घड्याळ चिन्हावर लढा. मी मनपूर्वक आभारी आहे या दोघांचा. या सर्वांनी घड्याळाची निवड केली आणि आज एकसंधपणानं हे दोघेही आपल्या सर्व कार्यकर्त्यासह आपल्या या सर्व उमेदवारांना घेऊन आज आपल्या समोर आपण प्रचंड मताने निवडून द्या अशी विनंती करण्यासाठी इथं आलेले आहेत. फक्त ते दोघं एकत्र आले नाही. पुतण्याचा आणि चुलत्याचा अनेक वर्षाचा संघर्ष, अमर चव्हाण आणि प्रकाश चव्हाण कशी कशी भांडणं झाली, काय काय झालं आज त्याचं काय मी वर्णन करून वेळ घेणार नाही. ती या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आली. त्यांचेही मी मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानतो. संग्रामसिंह कुपेकर आणि नंदाताई बाभुळकर म्हणजे हे तर एकाच घरात नाही, पण अनेक वर्ष हा संघर्ष चालत राहिला आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वळणावर नंदाताईंनी फार मोठं मन केलं आणि संग्राम कुपेकरना त्यांनी तिकीट दिलं आणि भैरू पाटलासारख्या कार्यकर्त्यांनी निवडून आणण्याची शपथ घेतली. मला वाटतं येणाऱ्या या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व उमेदवार हे प्रचंड मताने निवडून येतील. परंतु कधी आपण 3-4 दिवसात डोळ्यात तेल घालून काम केलं तर माझी विनंती आहे की आपण सर्वांनी राहिलेल्या 3 दिवसामध्ये आपण काळजीपूर्वक काम करावं, मतदारांना भेटावं, मतदारांना विनंती करावी. तर या 2-3 दिवसात उंदरं आणि घुशी फार फिरत असतात, त्याचाही बंदोबस्त आपल्याला सगळ्यांनी करावा एवढी विनंती मी या निमित्ताने आपल्याला करणार आहे. बंधू भगिनींनो, उदयराव जोशीने, जयश्रीराव चव्हाणांनी आणि अनेक वक्त्यांनी या मतदारसंघामध्ये आणि विशेषतः गडिंग्लज तालुक्यावर बाबासाहेब कुपेकरांनी जे उपकार केलेले आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला. बंधू आजचा हा तालुका जो दिसतोय ते माझे नेते कैलासजी बाबासाहेब कुपेकरांनी केलेलं कष्ट, त्यांनी केलेलं श्रम, त्यांनी केलेला हा विकास याची ही परिपूर्ती असे मी मानतो. नंतर राजेश पाटलांना संधी मिळाली. त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये 1600 कोटी रुपयाचा निधी आणला. मध्ये कुपेकर वहिनी या मतदारसंघाच्या आमदार म्हणून 2दा त्यांना निवडून दिलं. म्हणजे एकूण 7 वेळेला हे घड्याळ चिन्ह तुम्ही घराघरात पोहोचवलं आणि आता या वेळेला सुद्धा घड्याळ चिन्हावर हे उमेदवार राहिलेले आहेत. शेवटी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडणुकीला निवडून जाऊन करायचं काय असतंय. बंधूंनो, आपला साधं सगळ्यांचं म्हणणं आहे की गावागावातल्या ज्या मूलभूत विकासाच्या कामं आहेत त्यामध्ये यांनी लक्ष घातलं पाहिजे. आरोग्याची व्यवस्था चांगली केली पाहिजे. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वाढवला पाहिजे. पिण्याचं पाणी स्वच्छ आणि भरपूर ते प्रत्येक गावामध्ये मिळालं पाहिजे. घन कचऱ्याचा प्रश्न त्यांनी संपुष्टात आणला पाहिजे. रस्ते, गटर्स
सामाजिक सभागृह, वाचनालय या सगळ्या विकास कामांना या जिल्हा परिषद सदस्यांनी, पंचायत समितीने सदस्याने निधी आणण्यामध्ये आणि गावाच्या विकासामध्ये योगदान दिलं पाहिजे, ही आपली किमान अपेक्षा आहे. मी या राज्याचा मंत्री म्हणून, या जिल्ह्याचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सर्वांना वचन देतो, या सगळ्यांना तुम्ही जर निवडून दिलं तर निधी मिळवून देण्यासाठी या सर्वांच्या मागं मी हिमालयासारखं उभं राहीन एवढा विश्वास या कार्यक्रमात प्रसिद्ध होतो. आणि राहिलेलं सगळं विकासाचं अपूर्ण काम पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करीन. म्हणून आपल्याला आठवत असेल की याच गावात अजितदादा पवार आलेले होते आणि त्यांनी सुर्गेश्वर मठाचं कामाचा शुभारंभ केलेला होता. त्याला निधी आता अपुरा राहिलेला. असे अनेक प्रकल्प आहेत की जे अपुरे राहिलेले आहेत. राजेश पाटील आमदार होते, ते गेल्यानंतर या वर्षभरामध्ये अनेक कामं ही अपुरी राहिलेली आहेत. मी या सुर्गेश्वर मठाच्या सुद्धा राहिलेल्या कामासाठी मी पूर्णपणानं प्रयत्न करीन आणि त्या सुर्गेश्वर मठात पूर्ण करून देईन एवढं वचन या मुलकरांना मी या निमित्ताने देतो. बरोबर आपल्याला माहिती असेल की आपल्या राज्य शासनाने सुद्धा फार महत्वपूर्ण निर्णय घेतले. आपल्याला कधी आठवत असेल, गेल्या दसरा आणि दिवाळीच्या पूर्वी, विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते आणि महिला बालविकास खात्याच्या मंत्री या आदितीताई तटकरे होत्या. त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेल्या विधानसभेच्या पूर्वी आणली. मला आठवते दसरा आणि दिवाळीचा सण होता. 7,500 मुलीला आणि 7,500 आईला किमान एका घरामध्ये 15,000 रुपये खात्यावर आले. बाजारपेठा फुल झाल्या. आमच्या लाडक्या बहिणीला नवऱ्याकडे साडीला पैसे मागायला म्हणजे गरज लागली नाही. नवऱ्याने उसने घेतले, अजून द्यायचे परत. आणि आम्ही त्यावेळेला वचन दिलेलं होतं की आम्ही ही लाडकी बहीण योजना आम्ही कधीही बंद करणार नाही. बंद केली काय होणार आम्हाला माहिती असल्यामुळं, किती विकास कामाला पैसा जरी कमी पडला, आमच्या किती आर्थिक अडचणी असल्या तरी गेल्या वर्षभरामध्ये 46,000 कोटी रुपये खर्च करून आम्ही योजना ही चालवलेली आहे आणि ही योजना आम्ही चालवणार आहोत. आता आम्ही तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही 2100 रुपये महिन्याला देणार आहोत. तुम्ही येणाऱ्या 7 तारखेला या घड्याळ चिन्ह जिथे जिथे असतील त्याचा कटाकट 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 बटन दाबा. तुम्हाला 2100 रुपये आम्ही दिलेले राहणार नाही असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करायला मी आलेलो आहे. म्हणजे योजना बंद होणार नाही आणि 2100 रुपये दिल्याशिवाय मी राहणार नाही. 50% एसटी मध्ये सवलत तुम्हाला आम्ही दिली. त्यामुळे तीर्थाटन तीर्थक्षेत्र भरपूर आमच्या महिला करतायत. त्याशिवाय भारत देश असा एक देश आहे की जगातल्या 80 कोटी लोकांना मोफत गहू आणि तांदूळ देणारा देश हा जगातला पहिला देश आहे. महिला बचत गटाच्या निमित्ताने अनेक योजना आम्ही आणल्या. महिला सबलीकरण करण्यासाठी लखपती दिदी योजना आणली. ज्यांच्या लाडक्या बहिणींचे 1,500 रुपये आमच्या जिल्हा मजुरी बँकेत येतात त्यांना आम्ही 30,000 रुपये बिनव्याजी देतोय. आता आम्ही राजेश पाटील आणि संतोष पाटील इथे उपस्थित आहेत, बँकेत संचालक. आम्ही आता 1,00,000 रुपये देणार आहोत. आता हे कशासाठी देणार आहोत? तुम्ही मुलाबाळांना शिकवावं. तुम्हाला नवऱ्याकडे छोट्या छोट्या कामासाठी पैसे मागायला लागू नयेत. हक्काचा पैसा तुम्हाला यावा आणि तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण व्हावं. मुलाबाळांना IAS करा, IPS करा, डॉक्टर करा, इंजिनियर करा, जे करायचं ते करा. पण तो मुलग्याकडे लक्ष ठेवा. संध्याकाळी रात्री घराकडे लवकर येते का बघा. दुसऱ्यात वाईट संगती तर सापडला नाही ना याची काळजी घ्या. मुलीकडे लक्ष द्या. मुलीच्याही कधी कधी मोबाईल बघत चला आणि आपण सुखी सगळ्यांनी संसार करावा ही किमान अपेक्षा आम्ही सत्तेत असलेल्या मंत्र्यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. बरोबर शेतकऱ्यांना सुद्धा अतिशय चांगले निर्णय आम्ही घेतले. शेतकऱ्यांना 7.5 हॉर्सपावर पर्यंत शेतीचं वीज बिल आम्ही माफ केलं. 12,000 रुपये वर्षाला किमान सन्मान योजना शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्याचा निर्णय आम्ही घेतला. अशा अनेक योजना या युती सरकारने आणल्या.
म्हणून आमचा लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे, जिल्हा परिषद पंचायत समितीचा सदस्य तो तर विकास काम करणारा असलाच पाहिजे. विकास ही निरंतर प्रक्रिया आहे. एकदा रस्ता केला की 5 वर्षांनी तो खराब होणार, तो रस्ता पुन्हा करावा लागणार. पाण्याची योजना केली आणि गावाचा विस्तार झाला की पाण्याची योजना बदलावी लागणार, नवीन करावी लागणार, पाण्याच्या टाक्या बदलाव्या लागणार, नव्या कराव्या लागणार, नळ बदलावे लागतील, गटर्स दुरुस्ती करावी लागेल. असे अनेक निरंतर काम आहे. मी कागल विधानसभा मतदारसंघातला सलग 6 वेळा निवडून आलेला आमदार आहे आणि अजितदादा जेवढे वर्ष मंत्री होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झाल्यानंतर तेवढे वर्ष मी 22 वर्ष त्यांच्या मंत्री म्हणून काम केलं, ते सोडून गेले आम्हाला. हे कशामुळे घडू शकलं? माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता 30 वर्ष सलग कसा निवडून येऊ शकतो? म्हणून माझा साधा कानमंत्र आहे की फक्त विकास कामं करून मतं मिळतात यावर माझा विश्वास नाही केली तर पाडतात हे मला माहिती आहे, पण मतं लोक देतील याची खात्री नाही. आपण जोपर्यंत लोकांच्या सामान्य माणसात जे आपले घटक कोण आहेत, आपला घटक आहे शेतकरी, आपला घटक आहे युवक बेरोजगार, आपला घटक आहे युवती, आपला घटक आहे ज्येष्ठ नागरिक, असे सगळ्या दीन दलित अशा लोकांच्या मध्ये आपण मिसळणार नाही, त्याच्या सुखदुःखामध्ये सामील जर झालो नाही तर लोक धरा देत नाही. त्यांच्या समस्या आपल्या समस्या असल्या पाहिजेत, त्यांच्या अडचणी आपल्या अडचणी असल्या पाहिजेत, त्यांच्या समस्येसाठी तुम्ही 24 तास उपलब्ध असलं पाहिजे, तुम्हाला ठेच लागली की आम्हाला कळाली पाहिजे, असा आमचा लोकप्रतिनिधी असला पाहिजे. मी या सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांना आणि पंचायत समिती सदस्यांना सांगेन, कारण हे निवडून आलेले आहेत, त्यांना आता फक्त गुलाल लावायचं तेवढं बाकी आहे. म्हणून मी त्याला विनंती करेन, तुम्ही निवडून आल्यानंतर फक्त विकास तर काम कराच, पण या लोकांच्या समस्या जाणून घ्या. मी 99 साली पहिल्यांदा आमदार झालो आणि माझ्याकडे खातं आलं विशेष साहेब. मी पंचायत समिती कागलचा सभापती होतो. मी बघितलं होतं की ही योजना कशी, यामध्ये त्रुटी काय. मी आल्या खातं मी घेतल्याबरोबर विधवा भगिनी नवरा मेल्याचं सर्टिफिकेट आणल्याबरोबर पेन्शन कायदा या संजय गांधी निधनामध्ये मी आणला. जी प्रत्येक त्या भगिनी होती नवऱ्यानं सोडलेली, पहिल्या योजनेत सोडचिठी कोर्टात आणायची होती, तो कायदा मी बदलला. गावातला कोणी प्रमुख माणूस सरपंच पोलीस पाटील तलाठी ग्रामसेवकांना लिहून दिलं की अमुक अमुक भगिनी त्या नवऱ्याने सोडलेली आहे, तिला पेन्शन कायदा या राज्यामध्ये आला. 65 वर्षाच्या वरची आई वडील ज्याला मुलं बघत नाही, सुना पोटाला घालत नाहीत, औषधाला पैसे मिळत नाही, किती दुःख डोंगरा एवढं होतं. महाराष्ट्राला जे देशातलं पहिलं राज्य आहे की 65 वर्षाच्या वरच्या आईला आणि वडिलांना एकत्रित देणारी पेन्शन योजना राज्यामध्ये आणली, त्याचं नाव श्रावणबाळ ठेवलं आणि माझं नाव राज्यभर श्रावणबाळ पडलं. आणि चौथा जो घटक होता तो दिव्यांग, जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, पतीमध्ये मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर आईवडील त्याचं ओझं आहे. बंधू बहिणींनो, त्याला 80% अपंगाच्या दाखल्याची सिव्हिल सर्जनची अट मी बदलली आणि ती 40% आणली. बदलून आता पेन्शन 1500 रुपये मिळते, दिव्यांगांना 2500 रुपये पेन्शन देतोय. अजून 3 त्रुटी आपल्याला दूर कराव्या लागतील. 21,000 उत्पन्नाची मर्यादा जी आहे ती कोणी तलाठी दाखले देत नाही, ती 50,000 रुपये करावी लागेल. 1500 रुपये पेन्शन 2,000 रुपये करावी लागेल आणि 65 वर्ष वय हे 60 वर्षे करावं लागेल. माझ्या विधी नाही खाता आला. यामध्ये धर्मादाय दवाखाने या राज्यामध्ये जे आहेत त्यांनी मोफत 10% ऑपरेशन उपचार करण्याची कायद्याने आवश्यकता होती. हे मुंबई, पुणे, संभाजीनगर, नागपूरला मोठे मोठे दवाखाने आहेत. मुंबईचं बॉम्बे हॉस्पिटल, लीलावती, जसलोक, रहेजा, ब्रिज कॅटी, सैपी, त्यानंतर पुण्याचं रुबी, जहांगीर, मंगेशकर, सगळे हॉस्पिटल धर्मादाय. हे मोठ्या उद्योगपतीचे, मोठ्या डॉक्टरांचे आहेत. यांना जमिनी मोफत दिल्या, दवाखाने बांधायला, यांना FSI मोफत दिला, यांना पाणी वीज सवलत दिलेली आहे, यांना इन्कम टॅक्स, सेल टॅक्स, GST काही नाही माफ केलेला आहे. आणि सरकारनं अपेक्षा काय केली ती 100 पेशंट आले की 90 लोकांना पैसे घ्या, 10 लोकांना मोफत द्या. एखाद्या गरीबाच्या घरात हृदयविकार आला आणि त्याला ऑपरेशन पायी आली, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, ब्रेन लाखो रुपये लागतात एका वेळेला. ही गरीब माणसं आमदार करतात. घरं दारं सोनं नाणं जमिनी कोण एवढ्या पैशाची जुनी होत नव्हती. अनेक डॉक्टरांनी आपण बघितलं की माणूस मेला तर बिल भरल्याचे प्रेस सोडलेले नाही. हे कायदा आणला. शेकडो कोटीच्या सोडत घेऊन हे सरकार हे दवाखाने ते गरिबांचे उपचार करणार नसतील तर 6 महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा आणि 50,000 रुपये दंड करणारा कायदा या राज्यात आला. गेल्या 18 वर्षामध्ये लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला लागले.
आपल्या हनुमानाच्या कृपेत तुम्हाला कुणाला रोग होईल अशी आम्ही प्रार्थना करतो. झालं तर घाबरला आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मुंबईला घेऊन जाऊ. मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये ऑपरेशन करून तुम्हाला सुखरूप आणून सोडण्याची जबाबदारी हसन मुश्रीफांनी आमच्या या सर्व सदस्यांनी घेतलेली आहे. चिंताच करू नका त्याबद्दल. कारण तिथं राहण्याची व्यवस्था आपली आहे. त्याला आपल्याला 13-14 माणसं आम्ही तिथं ठेवलेली आहेत आणि एखाद्या दवाखान्याला ऐकलं नाही तर त्याला तुरुंगात कसं घालायचं माहिती असल्यामुळं ते निमटपणानं आमचं ऐकतात. बरं, तिसरं खातं मी आता जास्त अजून 2 सभा आहेत मला, जाता जाता तेवढं सांगतो. तिसरं जे खातं आलं ते कामगार खातं. म्हणजे खाती आली एकूण 20, त्यातल्या 3-4 खात्याचं प्रामुख्याने मी सांगतो की जो आपल्या गरिबांच्या समस्येचा एक निराकरण करणारं एक व्यवस्था आहे. या कामगार खात्यामध्ये बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याचं भाग्य मला लाभलं. राज्य सरकारच्या तिजोरीला 1 पैशाला हात लावला नाही. 10 लाख रुपयापेक्षा खाजगी बांधकाम असेल, बंगल्याचं, घराचं, सरकारी असेल, रस्त्याचं 10 लाखाच्या वरचं कसलंही बांधकाम, रस्ते असतील, कापलावा असतील, धरणं असतील, टावर्स असतील, मेट्रो असेल, ट्रेन असेल, यांना 1% सेस म्हणजे जयसिंगराव चव्हाणला सुद्धा माहिती आहे, तो कंत्राटदारांना भरण्याची सक्ती आपण केली. मी या खात्याचा मंत्री होतो त्यावेळेस 6,000 कोटी रुपये जमलेले होते. मी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीची चौकशी केली तर 15,000 कोटी रुपये जमलेले आहेत. ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे नॅशनल बँकेत ठेवायच्यामुळे 6-7% व्याज मिळत आहे. त्याशिवाय कामं प्रचंड सुरू असल्यामुळे महिन्याला 300-400 कोटी सेस गोळा होतोय. एवढ्या प्रचंड रकमेमधून आपण या कामगारांच्या पोट कल्याण करणाऱ्या योजना आणल्या. त्यामध्ये आपण गवंडी घेतला, सेंट्रिंगवाला घेतला, लोहार घेतला, सुतार घेतला, कुंभार घेतला, वडर घेतला, वायरमन घेतला, फॅब्रिकेटर घेतला, काच बसवणारा घेतला, फरशी बसवणारा घेतला, लादी बसवणारा घेतला, रोजगार मिळवून जाणारा करणारा, कालव्यावर काम करणारा, धरणावर, सगळ्यांना समावेश केला. नोंदीत योजना आणल्या ऑनलाईन. नोंदी झाल्यावर 2 पेट्या दिल्या होत्या आपण संरक्षित आणि अत्यावश्यक साहित्याच्या. त्याच्या एका लग्नाला 21,000 रुपये मंडळ देते ऑनलाईन. त्याची पत्नी गरोदर असेल आणि बाळंत होणार असेल 15,000 नैसर्गिक बाळंतपणाला, शिथिलीसाठी 20,000 हे मंडळ देते. मुलं झाली तर 1ली ते 7वीला 2,500 मुलामुलीला, 8वी ते 10वीला 5,000 मुलामुलीला, 11वी ते 12वीला 15,000 मुलामुलीला, कॉलेजला 20,000 मुलामुलीला, MBBSला ऍडमिशन घ्यायचं लागतं तर 1,60,000 वर्षाला, आणि कुठल्याही डिप्लोमाला 60,000 हे मंडळ ऍडमिशनसाठी देते. MSCIT मोफत, परदेशी शिक्षण मोफत हे मंडळ करते. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी सहज चौकशी केली. माझ्या कागल विधानसभेमध्ये शिष्यवृत्ती विद्यार्थ्याच्या खात्यावर किती जमा झाली तर 89 कोटी रुपये जमा झाले होते. अपघाती मृत्यू झाला पडून कुठेतरी त्याचा बांधकाम झाला तर 5 लाख रुपये त्याच्या वारसाला, नैसर्गिकरित्या कशाने मृत्यू झाला तर 2 लाख रुपये त्याच्या वारसाला, आणि दोन्ही मिळून मृत्यू झालेल्या त्याच्या विधवा पत्नीला 2,000 महिन्याला 5 वर्ष पेन्शन हे मंडळ देते. एका मुलीच्या लग्नाला 51,000 रुपये, ग्रामीण भागात घर बांधायचं तर 2 लाख, शहरी भागात बांधायचं तर 2.5 लाख हे मंडळ देते. म्हणून मी दुपारच्या वेळेला ह्या कामगारांना ताजं सकस अन्न मिळावं म्हणून मी मध्याह्न भोजनाची योजना आणली. ते सेंट्रल किचनमध्ये कॉन्ट्रॅक्टरनं शिजवायचं आणि साईडवरून वाढायची योजना होती. ती शाकाहारी होती. आमचे कामगार खाटकूट खाणारे, ते जेवण राहायला लागलं, आंबायला लागलं, कॉन्ट्रॅक्टर तेच वाढायचं आणि मग पुन्हा सरकारची बदनाम व्हायला लागली. म्हणून आम्ही सुरू केलं 30 प्युअर स्टेनलेसच्या भांड्याचा सेट 10,000 रुपयाचा लग्नाला रुखवत देतात तसं द्यायला सुरू केलं. अशा अनेक योजना आपण आणल्या. आता मग मी एवढं कसं विस्तारानं कशाने सांगितलं, हे जर काम हे आता जो अडाणी माणूस आहे त्याला कसं समजणार, या योजना कशा करणार, अधिकारी दाखले देणाऱ्याला दात कसे देणार, मग ही जबाबदारी यांची आहे. हे आता जिल्हा परिषद सदस्य पद्धती हे निवडून आले समजले मी, नुसतं गुलाल लावायला सिलेक्ट आहे. तर यांचं कार्यालय या गरिबांचं काम करणारं कार्यालय पाहिजे. तर तो खरा राष्ट्रवादीचा, तर अजितदादांनी ही शिकवण ठेवली 80% समाजकारण, 20% राजकारण. बंधूंनो, अनेक योजना आहेत. त्या सगळ्या सभा वेळ घेणार नाही. अजून गिजोलीला सभा आहे, म्हणून त्याला कागलला मला जायचं आहे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करेन, आता आपण एकत्र आलेलो आहोत ते कायमचे एकत्र राहण्यासाठी, आणि कायमचे एकत्र राहण्यासाठी आणखीन एक काळ भैरवी तत्वाला प्रार्थना करा की गडिंग्लज आणि चंदगड 2 मतदारसंघ व्हावेत आणि ह्या दोन्ही आमदार व्हावेत.
अशी प्रार्थना करतो, म्हणजे माझं काम सोपं होईल. बंधूंनो, मी संकल्प केलेला आहे की या वेळेला जिल्हा परिषद ते अध्यक्ष युतीचा होईल, तर त्यात राष्ट्रवादीचा अध्यक्ष आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. यासाठी तुमची फार मोठी गरज आम्हाला आहे. तुमचे 4च्या 4 जिल्हा परिषद सदस्य प्रचंड मताने निवडून आले पाहिजेत. पंचायत समितीचे 8 सदस्य, तसं चंदगडमध्ये आज मी जाऊन मनोगत व्यक्त केलं, ते करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. आता मी आलो त्यावेळेला थोडस गर्दी कमी होती, आता फुल झालेल्या आहे सगळ्या, कारण तुम्हाला शेवटचं काम महत्वाचं होतं. त्यामुळे तुम्ही म्हटलं चला जाऊया आपण सभेला जरा वेळानं गेलं चालते, कारण ते काम महत्वाचं आहे. ते जयशिवराव चव्हाणांच्या समोर आहे ते. आता माझी विनंती आहे, तिथं सगळ्यांनी एकदम जाऊन हे न करता तुम्हाला नंदाताई आणि उदयराव जोशी ही जवळची गावं इतकी कुठली आहेत, त्यांना काहीतरी त्यांना महत्वाच्या सूचना करायच्या आहेत, तेवढे थांबावं. माझ्यानंतर भाषण आभार मांडल्यानंतर ते सूचना देतील त्याप्रमाणे करावं एवढी विनंती करतो. तर शपथ घालतो की येणाऱ्या 7 तारखेला घड्याळ चिन्हासमोरच्या बटनासाठी रात्रीचा दिवस करा, हाडाची काढ करा, रक्ताचं पाणी करा एवढी विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय जय महाराज.